साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूयात। पेपर लीक करणाऱ्यांना सरकार कुठेतरी पाठीशी घालतंय, वैभव मानवतकर यांचं विधान। जालना महानगरपालिकेत ठराव पास करण्यावरून भाजप नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी। भेल प्रकल्पाची 13वी करत संतप्त शेतकऱ्यांचं मुंडन आंदोलन आणि डोंगराळ माळरानावर बहरली आमराई। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। नीट यूजी 2026 पेपर रद्द झाल्याप्रकरणी संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे। यातच संभव फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव मानवतकर यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। पेपर लीक करणाऱ्यांना सरकार कुठेतरी पाठीशी घालतंय म्हणत आधी झालेल्या पेपर लीक प्रकरणी जर योग्य कारवाई केली असती तर आज विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा बाजार झाला नसता। सोबतच सरकारने यावर लक्ष घातलं नाही तर आम्ही सगळे विद्यार्थी मिळून रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी दिलाय। पाहूया। 3 मे रोजी झालेल्या नीटची परीक्षा ही काल रद्द करण्यात आलेली आहे। ही विद्यार्थ्यांवरती आणि त्यांच्या पालकांवरती केलेला सरकारने एनटीएनं खूप मोठा केलेला हा घात आहे। पालकांनी कुठेतरी कर्ज काढून आपल्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहिलेलं असतं। विद्यार्थ्यांनी सुद्धा आयुष्यातले 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष रिपीटर्सने हे घातलेले असतात। हे पुरा अभ्यास करतात आणि कुठेतरी एखादं धनाढ्य बापाचं पोरग हे पेपर लीक करण्याचं काम करतं आणि पेपर मिळवण्याचं त्या ठिकाणी सोय करून घेतं आणि दुसरीकडे अभ्यास करणाऱ्या पोरांवरती हा केलेला अन्याय या ठिकाणी एनटीएनं आणि केंद्र सरकारनं आहे, याचा आम्ही सुरुवातीला निषेध करतो। खरं तर लीक होण्याची गोष्ट ही ह्याच वर्षी नाहीये। 2017ला सुद्धा लीक झाले, 21ला सुद्धा झाले, 24ला सुद्धा झाले आणि 26ला सुद्धा पेपर लीक झाले। हे जे लोक, ही टोळी जी आहे पेपर लीक करणारी, यांना कुठेतरी जेरबंद केलं पाहिजे, जेलमध्ये टाकलं पाहिजे। असं न होता केंद्र सरकार इथल्या लोकांना, त्या पेपर लीक करणाऱ्या लोकांना पाठीशी घालतंय। ज्यांनी 2024चा पेपर लीक केला तो कुठेतरी एका मंत्र्याचा पर्सनल सेक्रेटरी म्हणून आज काम करतोय। त्या लोकांना तेव्हाच जर सजा दिली असती तर आज ही वेळ या विद्यार्थ्यांवर आली नसती। आता तरी आमची विनंती आहे की आता तरी तुम्ही वेळीच जागे व्हा आणि जे पेपर आहेत ते पारदर्शकपणे होतील याची तुम्ही काळजी घ्या, अन्यथा आम्ही सगळे विद्यार्थी मिळून रस्त्यावरती उतरू आणि तुम्हाला जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही। एवढंच या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। यानंतर यवतमाळ जिल्ह्यात पीक विम्यावरून मोठा वाद निर्माण झालाय। खरीप हंगामासाठी तब्बल 133 कोटी रुपयांचा विमा प्रीमियम भरूनही लाखो शेतकऱ्यांना झिरो क्लेम मिळाल्याचा आरोप करण्यात आलाय। सीसीई अहवालातील त्रुटींमुळे प्रत्यक्ष नुकसान होऊनही मदत मिळाली नसल्याने यावेळी शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस आणि इतर पिकासाठी जवळपास 3,69,000 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला। शेतकऱ्यांनी 27 कोटी रुपये या ठिकाणी प्रत्यक्षात प्रीमियम भरला आणि राज्य आणि केंद्र सरकारने मिळून 107 कोटी रुपये भरले। असे जवळजवळ 134 कोटी रुपये प्रीमियम विमा कंपनीकडे जमा झाला। खरं म्हणजे ज्या वेळेला पीक कापणी प्रयोग या ठिकाणी केल्या जाते, ज्याला सीसीई म्हणतो आपण, क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट, ते ज्या वेळेला केल्या जाते तेव्हा जर आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी प्रशासनाला बसवून हे सर्व अहवाल जर नीट करून घेतले असते, कदाचित हा जिल्हा दुष्काळाच्या म्हणजे पीक विम्यातून बाद झाला नसता। पण दुर्भाग्यानं त्यावेळेला ह्या साऱ्या गोष्टी करण्यात आल्या नाही आणि जो काही अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला त्यामध्ये जिल्ह्याची पिकाची स्थिती उत्तम दाखवण्यात आली आणि म्हणून जिल्हा पीक विम्यातून आता बाद झालेला आहे। या साऱ्या गोष्टीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी हे 3 लोक प्रामुख्याने या गोष्टीसाठी जबाबदार आहेत, कारण यांनी अक्षम्य दुर्लक्ष केलं। यांनी जर योग्य पद्धतीने केलं असतं तर कदाचित आज आपले सारे शेतकरी विम्यासाठी पात्र ठरले। बीड जिल्ह्यातील माजलगाव नगर परिषदेच्या कथित भोंगळ आणि निष्काळजी कारभाराविरोधात शहरात जनजागृती आंदोलन सुरू करण्यात आले। शहरात संबंधित व्यक्तीची कोणतीही मालमत्ता नसताना पीटीआर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स रजिस्टरचा दाखला देण्यात आल्याचा गंभीर आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलाय। विशेष म्हणजे या दाखल्याचा गैरप्रकार झाल्यानंतर सुद्धा संबंधित व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा कारवाई करण्यात आलेली नसल्याने संतप्त नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मालमत्ता नसतानाही तुम्हाला पीटीआरचा दाखला भेटतो। इथे तुम्हाला 20-30 लाख रुपये खर्च करून शहरात कुठेही जागा घ्यायची गरज नाही। तुम्हाला माजलगाव नगर परिषद प्रशासन असाच पीटीआरचा दाखला देते
आणि त्याचा दुरुपयोग केल्यानंतर सुद्धा पाठीशी घालते. त्या संबंधित लोकांवर कुठलीही कारवाई करीत नाही. त्यामुळे या योजनेचा माजलगाव शहरातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. या माजलगाव नगर परिषदेशी संपर्क साधा. जालना महानगरपालिकेत भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. ठराव पास करण्याच्या कामकाजावरून भाजपचे स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर आणि भाजप नगरसेवक महावीर ढक्का यांच्या गटात वाद झाला. या प्रकरणी कदीम जालना पोलिसांनी महावीर ढक्का यांसह 11 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. प्रतीक लक्ष्मीकांत पांगरकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झालेला आहे. महावीर ढक्का, रणवीर ढक्का, सागर ढक्का आणि विक्रांत ढक्का आणि इतर 7 ते 8 लोकांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल आहे. सभागृहातल्या काहीतरी कामकाजावरनं वाद झाला आणि त्या वादाचा परिवेशन त्यांच्यात वादामध्ये झालेले अशी फिर्याद त्यांनी दिलेली आहे प्रतीक पांगरकर यांनी. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की त्यांच्यावर वडिलांवर अटॅक केलं. ते स्थायी समिती अध्यक्ष आहेत आणि मग मध्ये पडले प्रतीक आणि त्या दरम्यान त्यांच्या भोवळीला मार लागलेला आहे खंजीरचा. अशा आशयाची त्यांनी फिर्याद दिलेली आहे आणि तशा आशयाच्या फिर्यादीवरनं आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे कदीम पोलीस स्टेशनला. पुढील तपास त्यामध्ये चालू आहे. तांत्रिक पुरावे उपस्थित असणारे लोक यांच्याकडे चौकशी करून योग्य तो त्यामध्ये तपास आम्ही करत आहोत. यानंतर अमरावती महानगरपालिकेत कोणार्क कंपनी विरोधात चालक कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलंय. गेल्या 5 महिन्यांपासून वेतन रखडल्याचा आरोप करत सुमारे 100 चालक कर्मचाऱ्यांनी इरविन चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले. पीएफ आणि SIS सुविधांमधील त्रुटी तसंच नवीन वाहनांच्या त्यांनी आश्वासनं दिली आणि त्याची पूर्तता न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. उपमहापौर सचिन भेंडे आणि नगरसेवक प्रशांत वानखडे यांनी आंदोलनस्थळी भेट देत तोडगा काढण्याचं आश्वासन सुद्धा दिलंय. आज आम्ही आंदोलन केलं आहे, गाड्या बंद केलेल्या आहे कारण की त्यांनी आमचा मागच्या महिन्याचा पगार दिलेला नाही. अमरावती म्युन्सिपल वाहन चालक कामगार युनियनचा मी अध्यक्ष आहे नारायणराव चव्हाण आणि हे आमचे सर्व सहकारी आहे. आमचे टोटल 94 लोक आहे कामगार आणि वाहन चालक. त्यांनी आमच्या ज्या कंपनीची ज्या निगडीत ज्या गाड्या आहेत त्यांनी बंद केल्या आहे आणि प्रायव्हेट गाड्या त्यांनी वाढवल्या. 17 टिप्पर चालू आहे आणि त्या 17 टिप्पर यासाठी चालू आहे की ते काम काढून घेऊन राहिले आणि कंपनीच्या गाड्या बंद ठेवून राहिली. याच्यामुळे आमच्यावर उपासमारीचा वेळ आलेला आहे. कॉर्पोरेशनने ॲग्रीमेंट केलेलं आहे की जुन्या गाड्या चालवा म्हणून कचरा विल्हेवाटन करा म्हणून. ते कंपनीच्या गाड्या उभ्या करून ठेवलेल्या आम्हाला पगार का नाही घेऊन राहिले. पगाराचं म्हणाल जावं तर बोलत नाही आहे. याच्याशी बोला त्याच्याशी बोला मेन कोणी समोर येत नाही आहे. मेन त्या दिवशी त्याचे मालक आले होते आम्हाला बिना भेटल्याने चालले गेले. ते नंदूसेठ जटाने ते बिना बोलल्याने चालले गेले. आता तो म्हणजे धीरज आहे हे आहे ते आहे. ते धीरज म्हणते याला फोन करा तुम्ही त्याला फोन केला. आम्ही काल त्यांच्याशी चर्चा केली. ते म्हणे तुम्हाला पटेल ते करा पटाधंदा काम करा नाही तर नका करू. तर आम्ही एवढे लोक जाणार कुठं आणि आम्हाला कोणत्या सुविधा देऊन नाही राहिले. मागं अशीच गाडी जराशी क्रॉस झाली होती एका 2 व्हीलरला त्यांनी त्या 7,500 रुपये काटून घेतले. आम्ही म्हटल्यानंतर बड्या मुश्किलने त्यांनी 7,500 रुपये दिले. त्यांचं म्हणणं असं आहे की हादसा अगर झाला त्याची नुकसान भरपाई झाली तर ते कंपनी तुम्हाला काटून देणार आहे. कमी जास्त झालं एखाद्या ड्रायव्हर लेबरचं तर त्याला कोणत्या सुविधा देत नाही. ते म्हणते तुम्ही तुमचं पाहून घ्या पटाधंदा करा नाही तर नका करू. हा काही तरी काय मागची जी कंपनी होती आमची पूजा कंस्ट्रक्शन त्यांनी तर आमच्यावर कशी एवढी बसुकली केली नाही. त्यांनी आम्हाला सर्व सुविधा दिल्या होत्या मागच्या वेळेला. प्रोटेक्शन किट नाही आहे, ड्रेस नाही आहे, जोडे नाही आहे, कोणत्या सुविधा देऊन नाही राहिली ती. आणि आम्ही बोलायला जाऊ तर ते म्हणते पटधंदाकरण करून हा शब्द 10 वेळा त्याच्या तोंडातून निघत आहे. मग आम्ही जाणार कुठे एवढे लोक. आम्ही त्यांचे काम तर इमानदारीनेच करलो. EPF, PF, ESIC ज्या सुविधा ॲग्रीमेंट केल्या त्या सुविधा द्यायला पाहिजे त्यांनी आम्हाला. त्या सर्व सुविधा त्यांनी दिल्या पाहिजे आम्हाला वेळेनुसार. तेव्हा आम्ही आमचा PF, ESIC, PF वेतन वेळेवर टाईमवर दिल्यावर आम्ही त्यांचे काम करू. आम्ही इमानदारीने विश्वासपूर्वक त्याचे काम करायला तयार आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुका हा दुष्काळी पट्ट्यात येत असला तरी जिद्द आणि चिकाटी यामध्ये सरकारी योजनांच्या जोरावर शेतीचं नंदनवन कसं फुलवता येतं हे पठाण मांडव मधील एका शेतकऱ्याने करून दाखवलंय. त्यांचं नाव आहे लक्ष्मण जोगदंड. यांनी हे करून दाखवलंय. डोंगरदऱ्यात असलेल्या आपल्या 8 एकर जमिनीपैकी 1 एकरात त्यांनी आंब्याची ही सुंदर अशी बाग फुलवली आहे. त्यातून ते वर्षाकाठी 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न घेत आहेत. माझे या ठिकाणी डोंगराळ पट्ट्यामध्ये 8 एकर जमीन आहे. 8 एकरपैकी 1 एकरमध्ये कृषी विभागाकडून फळबाग योजनेची अंतर्गत लागवड केली.
50 रोपाची लागवड केली आणि नंतर या ठिकाणी सध्या आता जिवंत 40 रोपं आहेत. 5 वर्ष मेहनत हे करून चांगल्या प्रकारे झाडं आलेली आहेत आणि वर्षाकाठी तर या ठिकाणी 40 रोपापैकी वेगवेगळ्या व्हरायटी आहे. हापूस, रत्ना, केशर, बदाम आणि लोणचाचा पण आंबा आहे या ठिकाणी. आणि हा आंबा मी स्वतः घरी सेंद्रिय पद्धतीनं पिकवून अंबाजोगाई या ठिकाणी मार्केटमध्ये विकतो. मला भाव त्या ठिकाणी 150 ते 200 रुपये किलोप्रमाणे मिळतो. वर्षी अंदाजे 1.5 लाखापर्यंत उत्पन्न होईल आपल्याला. लागवड केल्यापासून आतापर्यंत 5-7 लाखाचं उत्पन्न सरळ झालं उत्पन्न. आणि याला एक फवारणी नाही, खर्च नाही, काय नाही, फक्त पाणी देणे एवढाच हा खर्च आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की जास्तीत जास्त फळबाग योजनेकडे वळून स्वतः मार्केटिंग करावी, म्हणजे आपली स्वतःची उन्नती नक्कीच होईल. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील मुंडीपार इथं रखडलेल्या फेल प्रकल्पाविरोधात प्रकल्पग्रस्त शेतकरी आता आक्रमक झालेत. 13 वर्षांपूर्वी अधिग्रहित झालेल्या जमिनीवर अद्याप प्रकल्प उभारला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी प्रकल्पाची 13वी घालत मुंडन करून 13व्याचं जेवण देत हे आंदोलन केलंय. जमीन परत करा किंवा प्रकल्प पुन्हा एकदा सुरू करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. नमस्कार, मी विजयकुमार नवखरे, भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहे. मागील 2013 मे 2013ला या ठिकाणी भेलचा एक प्रोजेक्ट आला होता. त्याच्यामध्ये जवळपास 500 एकर 188 शेतकऱ्यांची जमिनी गेल्या होत्या. आम्ही अत्यल्प भावात त्या जमिनी दिल्या. त्याचं कारण असं होतं की या सगळे स्वप्न दाखवण्यात आले. या ठिकाणी 188 कास्तकार जे आहेत प्रकल्पग्रस्त, त्यांच्या कुटुंबातील एकाला आम्ही नोकरी देऊ असे आश्वासन देण्यात आले होते. आणि या ठिकाणी सगळ्या सुविधा तुम्हाला उपलब्ध होतील आणि लाखनी साकोली जो आपला तालुका आहे याचा विकास या प्रकल्पाच्या माध्यमातून होईल असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही त्या जमिनी दिल्या होत्या. परंतु 13 वर्ष लोटूनही या ठिकाणी फक्त भिंतच उभी राहिली आणि एक छोटासा गोडाऊन तयार झाला आहे. मी स्वतः मागील 3 ते 4 वर्षापासून अनेक आंदोलन उपोषण केले, परंतु या ठिकाणी आमच्या जेव्हा मीटिंग लागल्या त्यावेळेस भेलवाले एवढेच बोलले की आम्ही या ठिकाणी सोलार आणतो, परंतु त्या सोलारमध्ये अत्यल्प रोजगार असल्यामुळे आम्ही त्याचा विरोध केला. त्याच्यानंतर इथं महिंद्रासारखा प्रोजेक्ट नागपुरात जो स्थापन झाला तो इथे येऊ शकत होता, त्याच्यासाठी सगळं आमची संमती होती, मात्र इथं आला नाही. याच्यामागे एकतर राजकारण आहे किंवा इथल्या सगळेच पक्षाचे नेते असोत तर लोकप्रतिनिधींची उदासीनता आहे. म्हणूनच आज 2026ला 13 मे 2026ला 13 वर्ष पूर्ण होत आहेत आणि मी या ठिकाणी आमच्या भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेतर्फे इथं एक पुण्यतिथीचा कार्यक्रम, श्रद्धांजलीचा कार्यक्रम आज या ठिकाणी करत आहोत. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्याला जलपर्णीने पूर्ण विळखा घातल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दखल घेतली नव्हती. मात्र आता आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर जलपर्णी काढण्याचं काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आलंय. यामध्येच 2 JCB आणि 4 ट्रॅक्टरच्या सहाय्याने आतापर्यंत तब्बल 50 टन जलपर्णी हटवण्यात आली असून स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. गेले 2-3 महिन्यापासून आम्ही प्रशासनाला व कलेक्टर साहेबांना जाग आणत होतो. आज प्रशासनाला आता जाग आलेली आहे. ही जलपर्णी एवढी मॅकलेली आहे की पाणी नदीमध्ये पाणी दिसत नाही, सगळीकडे जलपर्णी दिसते जसं स्टेडियम झाल्यासारखं. कलेक्टर साहेबांनी 7 दिवसात जलपर्णी काढा म्हणून असं प्रोसेस असोसिएशन असू दे किंवा नगरपालिका असू दे किंवा सर्व औद्योगिक वसाहत असू दे यांना आदेश दिलेला आहे. त्याप्रमाणे आज तेरवाड बंधारा येथे जलपर्णी काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. याच्यामध्ये 1 JCB व 4 ते 5 ट्रॅक्टर आणून आज जलपर्णी काढण्याचं काम चालू आहे. हेच जर जलपर्णी अगोदरच आम्ही 1 महिन्याच्या मागे काढली असती एवढी जलपर्णी मोठ्या प्रमाणात आली नसती. थोडा वेळ का अशी न शासनाला जाग आल्याबद्दल शासनाचे आभार. या बातमीचा आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.